नमस्कार. प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात अशी वेळ येते की आता पुढे काय. बरीच वर्षे खेळल्यानंतर बक्षिसं मिळतात, नावलौकिक प्राप्त होतो, पण त्यानंतर पुढे काय? लॉन टेनिसपटू पायल जैन यांनी ह्या प्रश्नाचा विचार केला आणि प्रयत्न करून आपला पुढचा मार्ग शोधला. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या लॉन टेनिसच्या स्पर्धांमध्ये ते आता पंच म्हणून काम करतात. यासाठी त्यांनी कुठच्या परीक्षा दिल्या किंवा कुठची तयारी केली हे आज आपण त्यांना विचारूया. टेनिसचं बाळकडू मिळालेल्या पायल जैन हिनं वयाच्या 5व्या वर्षी या क्षेत्रात पदार्पण केलं. वडिलांचं आणि भावाचं मार्गदर्शन घेत टेनिसचे धडे गिरवणाऱ्या पायलनं आपण कधी अंपायरिंग करू याबाबत विचारही केला नव्हता. ॲक्च्युली खरं सांगायचं तर मला ह्या फील्डमध्ये इंटरेस्ट नव्हता. माझा भाऊ आधीपासूनच ह्या फील्डमध्ये होता, पण मला फारसा एवढा इंटरेस्ट नव्हता. त्यावेळेला मी लास्ट इयर BAमध्ये होते, तर त्यावेळेला माझं जास्त सायकॉलॉजीमध्ये काहीतरी करायचं हे ठरवलेलं. पण त्याच वेळेला इथे परीक्षा होती जी अंपायरिंगची आम्हाला द्यावी लागते ह्या फील्डमध्ये यायला. तर ती मुंबईतच असल्यामुळे माझ्या वडिलांनी जोर दिला की तू ही ॲटलिस्ट परीक्षा दे, पुढचं पुढे बघता येईल. मग त्यांनी जबरदस्ती ती परीक्षा द्यायला लावली, त्यामुळे मग मी ती परीक्षा दिली. मग ती पास झाल्यानंतर मग एकदा ते लिंक लागत गेली की एकानंतर एक, मग ते अननोईंगली हे माझं करिअर ॲक्च्युली झालं. असं काय मी ठरवून नव्हतं ठेवलं की मला अंपायरच व्हायचं आहे किंवा टेनिसमध्येच काय करायचं आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर निवड झालेली पायल ही पहिली महिला आहे. जे खेळाडू आपले आदर्श आहेत त्यांच्या सामन्यांचं आपण अंपायरिंग करणार या कल्पनेनं भारावलेली पायल आजही आपल्या आयुष्यातले ते सुखद क्षण आनंदानं सांगते. मी जी परीक्षा झाल्यानंतर जी इंटरनॅशनल प्लेअरची जी मॅच केली ती होती कुझनेत्सोवा, जी त्याच वर्षी US ओपन जिंकलेली. 2004ची US ओपन चॅम्पियन होती आणि ती US ओपन खेळून लगेच त्या टॉर्नामेंटला आलेली. तर तिची मी मॅच करत होते सेमीफायनल्स वर्सेस नादिया पेट्रोवा. ती पण टॉप 10मधली आहे वर्ल्ड. त्यावेळेला खरं सांगावं तर मला भरपूर टेन्शन आलेलं, कारण का एवढ्या लेवलच्या, हायर लेवलच्या टॉप 10मधल्या 2 प्लेयर्स त्यांची मॅच करायची आणि ते पण स्टार स्पोर्ट्सवरती लाईव्ह जाणार होती ती मॅच. त्यामुळे टेन्शन हे होतं की माझ्यावरती एवढी जबाबदारी दिली त्यांनी, म्हणजे की एवढा विश्वास ठेवला माझ्यावर की मला ही मॅच त्यांनी दिली. त्यामुळे त्याचं प्रेशर मला सगळ्यात जास्त होतं. प्लेयर्सचं एवढं नव्हतं, कारण का मला माहिती होतं की कोर्टावर काय झालं तरी ते मी हँडल करू शकेन. पण ज्यांनी मला ही मॅचेस म्हणजे जे आमच्या रेफरीज असाईन करतात मॅचेस, त्यांनी मला हे दिलं, त्यांचं प्रेशर माझ्यावर जास्त होतं की त्यांनी एवढा विश्वास ठेवून मला दिलं. तर माझं एवढंच होतं की ही मॅच मी व्यवस्थित करावी, म्हणजे त्यांना काय प्रॉब्लेम पुढे यायला नको. मी जे एशियन गेम्स बुसानमध्ये झालं कोरियामध्ये, त्याच्यामध्ये मी अंपायरिंग केलेलं. नंतर युनिव्हर्शिएट गेम्स म्हणून एक होतात, ते पण कोरियामध्ये झालं, तिथे मी अंपायरिंग केलेलं आहे. नंतर हायर लेवल्समध्ये WTAs मी केलेले आहेत जपान, चायनामध्ये. नंतर बँकॉकमध्ये आता मी जाणार आहे त्याच्यासाठी. नंतर फेड कप मी केले आहेत, इंडिया एशिया ओशानिक झोन फेड कप जे इंडियामध्ये झालं. डेव्हिस कप जे मेन्स असतं ते मी म्यानमारमध्ये केलेलं आहे. नंतर भरपूर ITF इंटरनॅशनल टेनिस फेडरेशनच्या ज्या मेन्स टॉर्नामेंट असतात, $10,000, $25,000, या सगळ्या इंडिया प्लस उझबेकिस्तान, श्रीलंका, इंडोनेशिया अशा वेगवेगळ्या देशात मी जाऊन अंपायरिंग केलेलं आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे टेनिस खेळाडू जिंकणं किंवा हरणं हे आपल्या निर्णयावर अवलंबून असल्यानं मनावर बराच तणाव असूनही योग्य निर्णय दिल्याची शाबासकीही पायलनं मिळवली आहे. जेव्हा मी कुझनेत्सोवा आणि पेट्रोवाची जी मॅच करत होते तेव्हा माझ्यावर प्रेशर भरपूर होतं आणि एका पॉईंटमध्ये लाईन अंपायरनी बेसलाईनवरती एक कॉल दिला, जो त्यांनी सांगितलं की त्यांनी सेफ सिग्नल दिला, म्हणजे द बॉल इज राईट असं त्यांनी दिलं. पण माझ्या अँगलनी आणि माझ्या मते तो बॉल आऊट होता जो कुझनेत्सोवानी मारलेला. त्यामुळे मी ओव्हररूल करून मी आऊट म्हटलं आणि तो पॉईंट गेला तिच्या ऑपोनंटला, नादिया पेट्रोवाला. त्यावेळेला ती कुझनेत्सोवा बेसलाईनवरनं माझ्याकडे आली, प्रश्न म्हणजे ऑब्व्हियसली विचारायला की तू का ओव्हररूल केला काय. त्यावेळेला मला जरा टेन्शन आलेलं, कारण का सगळीजणं माझ्याकडे बघत होते, त्या प्लेअरकडे बघत होते. तर मी विचार करत होते ही मला काय विचारणार आणि मी काय सांगणार आहे. पण ती येऊन फक्त म्हणाली की तू जो आता ओव्हररूल केला तो बरोबर होता, पण जरा लक्ष ठेव जास्त.
तर त्यावेळेला मी जरा शांत झाले की ठीक आहे, ती प्लेयर येऊन म्हणाली की बरोबर आहे, म्हणजे ॲटलिस्ट दे कॅन ट्रस्ट मी. ब्रॉन्झ चेअर अंपायर पायल आपल्या या यशात आई वडील, भाऊ, पती आणि सासू सासऱ्यांचा सिंहाचा वाटा असल्याचं सांगते. शिवाय या लोकांमुळेच माझं करिअर सुरळीत पार पडत असल्याची ग्वाहीही देते. माझ्या वडिलांमुळेच मी ह्या फील्डमध्ये आलेले आहे, त्यामुळे पहिलं क्रेडिट त्यांनाच जातं. आणि दुसरं माझ्या भावाला, जो ह्या फील्डमध्ये ऑलरेडी आहे, त्यांनी मला खूप गाईड केलं की कसं करायचं, काय थोड्याफार ज्या टिप्स असतात अंपायरिंगमध्ये त्या. पण मेनली माझ्या वडिलांमुळेच मी ह्या फील्डमध्ये आले. घरच्यांचा सपोर्ट नसल्याशिवाय म्हणजे हे फील्ड तुम्ही करूच शकत नाही, कारण का ह्याच्यात एवढं ट्रॅव्हलिंग आहे. मी साधारण कधी कधी 1-1, 1.5 महिना बाहेर राहते. त्यामुळे माझे मिस्टर आहेत, त्यांचा सपोर्ट नसता तर मी हे कंटिन्यू करूच शकले नसते. इवन जी एक्झाम मी दिली ती मी लग्नानंतर दिली. आणि माझ्या सासू सासऱ्यांचा पण भरपूर सपोर्ट आहे. त्यांच्या सपोर्टशिवाय मी ह्या फील्डमध्ये कंटिन्यू करूच शकले नसते. इवन ती एक्झाम द्यायची की नाही हा विचार पण मी केला नसता. म्हणजे विचार केल्याशिवाय मी ती एक्झाम दिली नसती, कारण का मला माहिती होतं जर मी ती एक्झाम पास झाले तर माझं ट्रॅव्हलिंग भरपूर वाढणार आहे. त्यामुळे पण त्यांचा सपोर्ट असल्यामुळेच मी ह्या परीक्षेसाठी जाऊ शकले. सतत दौऱ्यावर राहावं लागत असल्यानं या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या मुलींना मानसिक आणि शारीरिक क्षमता योग्य राखणं आवश्यक असतं. तसंच हजरबाबीपणाही आवश्यक असतो. माझ्या मते मुलींसाठी हे फारच चांगलं फील्ड आहे, कारण का हे काय 365 डेज आपण काम करत नाही. त्यामुळे तुम्हाला घरी पण वेळ मिळतो, प्लस तुम्ही कामाला जाता तेव्हा तुम्हाला तुमचं काम 365 डेज नसल्यामुळे तुम्हाला तेवढा ब्रेक पण मिळत जातो. त्यामुळे पण ज्यांना हे करायचं आहे त्यांना मेंटली खूप टफ व्हावं लागेल. ट्रॅव्हलिंग ॲज वेल ॲज प्रेशर खूप असतं ह्या फील्डमध्ये. पैसे आहेत पण तेवढंच मेंटल प्रेशर भरपूर आहे. त्यामुळे ज्यांना समजा इंटेन्शन असेल ह्या फील्डमध्ये यायचं, त्यांनी विचार करून यावं, कारण का एकदा तुम्ही ह्या फील्डमध्ये आलात की देअर इज नो लुकिंग बॅक. फक्त पुढे तुम्ही जाऊ शकता. आज आंतरराष्ट्रीय पातळीवर अंपायर म्हणून पायलची वाटचाल म्हणजे महाराष्ट्राच्या शिरपेचात यशाचा तुराच आहे. आरोग्यपूर्ण, सुंदर, सळसळते केस म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग झाला. आज सुंदरामध्ये आपण केसांची निगा कशी राखावी या संदर्भातली काही प्रात्यक्षिकं बघणार आहोत. आणि ही प्रात्यक्षिकं आपल्याला दाखवत आहेत सौंदर्य तज्ज्ञ ज्योत्स्ना पोंडा. आज प्रत्येकालाच केसांची समस्या भेडसावत असते. त्यावर अनेक उपायही सुरू असतात. आपल्या माहितीप्रमाणे केसांच्या प्रकारानुसार आपण हे उपाय अवलंबत असतो. तसंच केसांना मेहंदी लावणं आणि केसांना पोषक खाद्य देणं याचीही आपण माहिती करून घेत असतो. बालों के 3 प्रकार हैं. एक तो सूखे बाल जिसमें ऑयल की कमी रहती है, दूसरे बाल ऑयली बाल जिसे तैली बाल बोलते हैं, और उसी के अंदर जल्दी से मिट्टी और पसीना लगने से वो बालों की भी केयर ज़रूरी होती है. और तीसरे बालों का प्रकार है सामान्य, जो वो ज़्यादा सूखे भी नहीं और ज़्यादा ऑयली भी नहीं. ऐसे 3 प्रकार के बाल रहते हैं. और 3 प्रकार के बालों के साथ शॉर्ट बाल, थोड़े लंबे और घने लंबे. तो वो सभी बालों की केयर के लिए अपने आयुर्वेदिक में बहुत सारी जड़ी बूटी का जिक्र सालों से होता आया है. उसका हम लोग अच्छी तरह से इस्तेमाल करेंगे तो उससे सच में अपने बाल लाइफ लॉन्ग अच्छे रहते हैं. आज आपल्याकडे बऱ्याच वनौषधी आहेत. त्यात आवळा, रिठा, तुळस, चंदन अशा विविध वनौषधींपासून तयार केलेली ही मेहंदी किंवा पोषक खाद्याचा अवलंब केल्यानं केसांची योग्य निगा राखली जाऊन त्यांचं आयुष्यही वाढत असल्याचं जयश्री ताई सांगतात. जिसको मैं हेयर फूड लगा रही हूँ वो कॉलेज स्टूडेंट है और उसके बाल थोड़े ड्राई है और उसके बालों का थोड़ा गिरने का भी प्रॉब्लम है. तो उसके लिए मैंने स्पेशल नारियल पानी और गुलाब जल के साथ इसके अंदर 15 टाइप की जड़ी बूटी और साथ में सपोर्ट के लिए मेथी का पाउडर ऐसा करके जो पैक तैयार किया है उसको लगाने से उसके बालों में सॉफ्टनेस भी आएगी और जो बाल उसके झड़ते हैं उसमें भी रुकावट आ सकती है. उसको प्लेन
आता आपण काही मिनी कॅल्क्युलेटर्सना भेटणार आहोत. काय म्हणालीस? कॅल्क्युलेटर्सना भेटणार आहोत? म्हणजे अगं काही लहान मुलं आहेत जी कॅल्क्युलेटर्सपेक्षाही वेगाने आकडेमोड करतात. यावर प्राध्यापक हडपड यांचं असं म्हणणं आहे की ही जादू नसून हे एक शास्त्र आहे. योग्य मार्गदर्शन, अभ्यास आणि प्रयत्न या 3 गोष्टी असतील तर ही विद्या कुणालाही अवगत होईल. हमारा ऑर्गेनाइजेशन यूसी मार्क जिसको बोलते हैं, इनको हमने फर्स्ट टाइम पर चाइना से यहाँ 7 फरवरी को लाया गया, क्योंकि हमारे यहाँ हिंदुस्तान के जो बच्चे जो स्किल के बारे में लैक करते हैं, अगर वो जो स्किल इसमें अंदर पूरा भरा हुआ है, जो कि फोटोग्राफिक मेमोरी, कंसंट्रेशन, लिसनिंग स्किल, कॉम्पिटिटिवनेस, ये जो बच्चों के लिए जो चाहिए वो स्कूल में अंदर नहीं मिलता. इसलिए मैंने फर्स्ट टाइम पर अमेरिका में अंदर जो डेमोन्स्ट्रेशन देखा था वो मुझे बहुत अच्छा लगा. चाइनीज़ को मैंने अपने कन्विंस करके ये लाया गया है. अभी यहाँ 7 चिल्ड्रन से मैंने शुरू किया और आज मेरे पास 25,000 बच्चे और 156 स्कूल में अंदर हमारा बच्चे पढ़ रहे हैं. मी इथे मॉडरेटर म्हणून काम करते, तसेच मी मुलांनाही शिकवते. शनिवारी रविवारी याचे क्लासेस चालतात. वेगवेगळ्या शाळांमध्ये याचे क्लासेस सुरू आहेत. हा 4 ते मेंटल अर्थमॅटिक हा 4 ते 12 वर्षाच्या मुलांसाठी एक कोर्स आहे. यात मुले दोन्ही हातांनी ते ॲबॅकस हे यंत्र वापरतात. त्यामुळे त्यांच्या दोन्ही मेंदूंचा सायमल्टेनियसली वापर होत राहतो. त्यांना दोन्ही मेंदूंची कौशल्य वापरता येतात, म्हणजे लेफ्ट ब्रेन ॲज वेल ॲज राईट ब्रेन. राईट ब्रेनमध्ये जे पिक्चर स्टोरेज फॉर्मेशन आहे त्याचाही त्यांना इथे वापर होतो. त्याचा त्यांच्या स्कूल स्टडीजमध्ये पण त्यांना खूप फायदा होतो. मेमरी टेक्निक हा 12 ते 20 वर्षांसाठी एक कोर्स आहे. हा स्पेशली 10वी आणि 12वीतल्या मुलांसाठी हा अभ्यासक्रम इथे स्थापित केलेला आहे. याच्यामध्ये मुलांना खूप कमी वेळ असतो की त्यांना बऱ्याच नोट्स वाचायच्या असतात. इथे त्यांचा स्पीड वाढला जातो. त्यांना बऱ्याच गोष्टी खूप कमी वेळामध्ये पाठ करता येतात. पहिलं आहे रिटेन्शन म्हणून, जे त्यांनी वाचलेलं स्वतः त्यांना समजून घेतात, एका पर्टिक्युलर सिस्टममध्ये ते साठवून ठेवतात, त्याचं मॅपिंग करतात आणि जेव्हा त्यांना हवं असेल त्या पर्टिक्युलर फॉर्मॅटमधून ते रिकॉल करतात. त्यामुळे त्यांचा वेळ वाचला जातो. खूप लाँग इन्फॉर्मेशन ज्या असतात त्या शॉर्ट करून कशा म्हणजे कशा लक्षात ठेवायच्या हे त्यांना लवकरात लवकर समजलं असतं आणि त्यांना बाकीच्या सब्जेक्टमध्ये खूप फायदा होतो. म्हणजे सगळ्याच विषयांमध्ये त्यांना चांगले स्कोर्स करता येतात. शिवाय त्यांचा एक्स्ट्रा वेळ जसं त्यांना एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये ते वापरू शकतात. अभी आपके सामने 2 बच्चे आपको पेश करेंगे. एक बच्चा जो एज ग्रुप में 4 and 12 के अंदर है, जिसको हम मेंटल अर्थमेटिक पढ़ाते हैं. अभी 18 मंथ तक हमारे यहाँ ट्रेंड हुआ है और वो बच्चा आपके सामने एडिंग सब्सट्रैक्शन मोर फास्टर देन द कैलकुलेटर अपना अंगुली के जरिए में करती है. वो हम आपको सामने पेश करेंगे. अभी गौरी आपके सामने है, 7 बरस की, 18 मंथ्स में हमारे पास यूसीमास में शी इज़ गेटिंग ट्रेंड. वो अभी 2 डिजिट्स 10 रोज़ आपको करके बताएगी. रेडी गौरी? 16, 74, 51, 39, 50, 83, 27, 40, 92, 68. That is गुड. अभी आपके सामने लेटेस्ट जो चाइना से लाया गया है, जिसका नाम है एडवांस मेमोरी टेक्निक. ये पर्टिकुलरली 10th स्टैंडर्ड और 12th स्टैंडर्ड स्टूडेंट को हायर स्कोर करने के लिए ये मुंबई में लाया गया है. यहाँ बच्चों को जो हम 9 महीने से जो पढ़ाए हैं वो बच्चा आपके सामने अभी पेश करेगा, जिसके अंदर वो रिटेंशन जो स्कूल में अंदर जो पढ़ाते हैं ब्रेन के अंदर रखने के लिए परमानेंटली वो जो स्किल हमने पढ़ाए हैं वो आपको एग्जिबिट करेगा. 1 0 0 0 1 1 0 0 1 1 0 0 1 0 0 0 0 1 0 0 0 1 1
0 0 1 1 1 0 0 0 1 0 1 1 1 1 0 1 0 1 0 0 0 0 0 0 1 1. मी 9वीमध्ये आहे. माझं वय 13 वर्ष आणि यू सी मासमध्ये मी 3 लेवल कंप्लीट केले आहेत. याने मला असा बराचसा फायदा झाला आहे अभ्यासांमध्ये. माझे टक्केही वाढले आहेत. त्यामुळे माझे आईबाबा वगैरे माझ्यावरती फार खुश आहेत. आणि मेन म्हणजे याने उत्तरं फार लवकर लक्षात येतात आणि नंतर मग त्याची रिव्हिजन करण्यास जास्त वेळ मिळतो आणि हाच याचा सर्वात मोठा फायदा आहे. आणि परत नंतरसुद्धा ते वर्षांवर्षापर्यंतसुद्धा जर चांगलं केलं असेल तर लक्षात ठेवू शकतो. मेरी बेटी यूसी मास में पिछले 1.5 साल से जा रही है और वो 7th लेवल में है. मेरे बेटी का ना केवल मैथमेटिकल स्किल में इम्प्रूव हुआ है बल्कि सब अदर सब्जेक्ट्स में भी वो इक्वली अच्छी कर रही है. फर्स्ट सेकंड थर्ड टर्म्स एवरेज में 95 to 96% लाती है और उसके लिए उसको ज़्यादा मेहनत नहीं करना पड़ता है. आणि आजचा मानसीचा सल्ला, लहान मुलांच्या वाढदिवसाला नेहमी कुठचं प्रेझेंट द्यायचं हा मोठा प्रश्न असतो. तेव्हा त्यांचा वयाचा विचार करून मग त्यांना प्रेझेंट द्यावं. मग त्याचा त्यांना फायदाही होतो आणि आनंदही होतो. 4 ते 5 या वयोगटातल्या मुलांना वेगवेगळ्या चित्रांचे ठोकळे किंवा आकर्षक अशी सॉफ्ट टॉयज द्यावीत. 5 ते 10 या वयोगटातल्या मुलांना मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रॉनिक टॉयज, रंगीत पेन्सिली, वॉटर कलर्स किंवा चित्र रंगवण्यासाठी पुस्तकं या भेटी अतिशय चांगल्या ठरतील. टीनेजर मुलामुलींसाठी एखाद्या नामांकित किंवा लोकप्रिय म्युझिक शॉप किंवा बुक शॉपचं गिफ्ट कुपन द्यावं. म्हणजे ह्या मुलांना आपल्या पसंतीची खरेदी केल्याचा आनंद मिळतो. आता परत भेटूया उद्या. नमस्कार.